महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतांची चोरी झाली असा दावा करत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। त्यानंतर आज त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केले। भाजपचे खासदार अजित गोपछडे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। डॉक्टर, ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी आज मोर्चाचं घोषणा केलेली आहे, 11 वाजता त्यांचा मोर्चा आहे, कसं बघताय मोर्चाकडे? याला मी म्हणतो की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून। कारण लोकसभेमध्ये एवढा आमचा पराभव झाला त्यावेळेस त्याची कारणमीमांसा आणि त्याची चिकित्सा नाही केली आणि तुम्हाला निवडणूक आयोगाच्यावर मोर्चा काढायची काय गरज आहे? निवडणूक आयोगाने तर तुम्हाला सरळ सरळ चॅलेंज दिलेलं आहे की हे सिद्ध करा आणि चर्चेला तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे, 30 जणांना तुम्हाला बोलवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही त्याची जाहीर वाच्यता करायची, जाहीर पंचायत त्याची मांडायची, मोर्चे काढायचे। म्हणजे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याची जी प्रवृत्ती आहे ती आधीपासून चालत आलेली आहे। संविधान बदलणं आहे, त्याच्यानंतर निवडणूक आयोगावरचे ताशेरे ओढणे, असे अनेक प्रकारचे फेक नॅरेटिव्ह, एक सामाजिक विषमता तयार करणे आणि देशामध्ये अस्थिरता निर्माण करणे। मागच्या वेळेस अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले। खरं तर लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे त्यांच्या सीट निवडून आल्या, मग त्यावेळेस आम्ही म्हणालो का ईव्हीएमवर आम्ही दोष दिला का? त्यावेळेस आम्ही निवडणूक आयोगावर दोष दिला का? त्यावेळेस आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या का? आम्ही आमच्यातलं चिंतन केलं, आम्ही कुठे कमी पडतो आणि जनतेमध्ये गेलो, आमचे प्रश्न आम्ही जनतेत मांडले आणि घवघवीत यश मिळालं। जेव्हा बहुमत तुम्हाला मिळतं त्यावेळेस तुम्हाला निवडणूक आयोग दिसतो आणि ज्यावेळेस तुमचं बहुमत येतं त्यावेळेस तुम्हाला निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर ताशेरे तुम्हाला ओढावे वाटतात। म्हणजे एक प्रकारे भाजपनं किंवा काँग्रेसनं राहुल गांधींनी आरोप करण्यापेक्षा चिंतन करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मानसिकदृष्ट्या त्यांची अवस्था बिकट झालेली आहे। मी तर सांगतो की मी MD मेडिसिनला असताना, पीडियाट्रिकला असताना 1 वर्षाचा मी सायकोलॉजीचा कोर्स केलेला आहे। खरं तर माझ्याकडून त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी, मी सायकॅट्रीमधला पण तज्ज्ञ आहे। मला तर असं वाटते की प्रत्येक वेळेस राहुल गांधी जे बोलतात ते बरळतात आणि मानसिकदृष्ट्या त्यांची अवस्था पूर्णपणे खचलेली आहे। पराभवानं ते खचून चाललेले आहेत आणि दिवसेंदिवस एक एक राज्य त्यांच्या हातातून चाललेलं आहे अशा पद्धतीच्या वागण्यामुळे। निवडणूक आयोगानं त्यांना 30 लोकांना त्यांच्या चर्चेसाठी त्यांना बोलवले आहे, पण काँग्रेस मोर्चा काढण्यावरती ठाम आहे। वर्षा गायकवाड असतील किंवा इतर काँग्रेसचे खासदार म्हणतात आम्ही जाणारच आहोत निवडणूक आयोग। त्यांना मोर्चा काढणे आणि देशामध्ये या प्रकारचं एक गोंगाट निर्माण करणे, त्यांना अभ्यास करायचा नाही आहे, त्यांना चिंतन करायचं नाही आहे, निवडणूक आयोगासोबत चर्चा करायची नाही आहे। त्यांना काय करायचं? फक्त विषमता पसरवणे, देश अस्थिर करणे, मोर्चे काढणे, लोकांची मनं कलुषित करणे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे, एवढंच एक काम त्यांना आता फक्त बाकी राहिलेलं आहे। कारण त्यांच्या डोळ्यासमोर पूर्णपणे पराभव आहे। भारतातली संपूर्ण जनता प्रधानमंत्री मोदीजींच्या पाठीशी असल्यामुळे हे त्यांना देखवत नाही झालेलं आहे। शेवटचा प्रश्न, या मोर्चातनं तरी काही राहुल गांधींना किंवा काँग्रेसला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? याच्यातून त्यांचं पुन्हा नंतर येणाऱ्या निवडणुकामध्ये संपूर्ण डिपॉझिट जप्त होऊन जाईल आणि भारतातली जनता त्यांना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम आत्मविश्वास आहे। हे डॉक्टर अजित गोपछडे होते, भाजपचे खासदार। त्यांनी सांगितलेलं आहे की देशातील जनता काँग्रेसला देशोधडीला लावेल, सोबतच आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून, अशा पद्धतीची राहुल गांधी आणि काँग्रेसची अवस्था आहे। अशा पद्धतीची टीका देखील डॉक्टर अजित गोपछडे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीवरती केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।